तर बॅनरवरील महापुरुषांच्या फोटोवरनं जुंपलेली आहे। एनसीपीच्या जाहिरातीमधून महापुरुषांचे फोटो गायब झालेले आहेत। या जाहिरातीमधून महापुरुषांचे फोटो गायब झालेत। तुमच्या बॅनरवर महापुरुषांचे फोटो नव्हते। राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी हा पलटवार केला आहे। तुमच्या बॅनरवर महापुरुषांचे फोटो नव्हते असं पाटील यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान रोहित पवार यांना उमेश पाटील यांनी आता हे प्रत्युत्तर दिलेलं आहे। रोहित पवार यांनी हा आरोप केलेला होता, त्याला आता उमेश पाटील यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। विषय एवढाच आहे की एखादा प्रमुख नेता हयात नसताना जो नेता सर्वसामान्य लोकांचे विचार पुढे घेऊन जात होता, महामानवांचे विचार पुढे घेऊन जात होता, त्याच्याचबरोबर चव्हाण साहेबांचे सुद्धा विचार घेऊन पुढे जात होता, तो नसताना काय पक्षाची परिस्थिती होती, आजची जाहिरात त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघावी। त्या जाहिरातीमध्ये जे पूर्वी महामानव त्या ठिकाणी असायचे, चव्हाण साहेबांचा फोटो असायचा, जो पूर्वी अशा पद्धतीने असायचा, तो दुर्दैवाने आत्ता कुठंतरी भाजपच्या जवळ गेल्यानंतर महामानवांचे विचाराला विसर कुठेतरी पडला आणि चव्हाण साहेबांच्या विचाराला विसर पडला हे मात्र त्या ठिकाणी दिसतो। पण त्यांचं भविष्य त्यांना लखलाभ, तो त्यांचा पक्ष आहे, कसं काय करायचं त्या ठिकाणी त्यांनी करावं। मला रोहित पवारांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काल तुमच्या पक्षाचा जो वर्धापन दिन साजरा केला त्यावेळेला जे बॅनर पोस्टर सगळीकडे लावले होते, जे तुम्ही तुमच्या स्वतःच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून पोस्ट केलेले आहेत, त्या सगळ्या बॅनरमध्ये या सगळ्या महापुरुषांचे फोटो होते का? आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी रोहित पवारांना सवय लागलेली आहे।